मला वाटतं की सक्षमच्या पहिल्या भागामध्ये अतिशय सक्षम असं नेतृत्व करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं सक्षमची डेफिनेशन उकलून ज्यांनी सांगितली की संघर्ष काय असतो, स्वतःला घडवायचं कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टींनी उद्ध्वस्त न होता आपलं स्वतःचं करिअर कसं बनवायचं असतं आणि स्वतःसाठी कसं काम करून स्वतःचा एक मार्गक्रमण करून इतरांची मदत घेऊन पुढे कसं जाता येऊ शकतं. मग तो ग्रामीण भारतातला विद्यार्थी असेल किंवा मग शहरातला असेल, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. जर पोटेन्शियल असेल, जर स्किल्स असतील, जर धमक असेल तर कुठेही जाता येऊ शकतं. हे तुम्ही तुमच्या रूपाने आज सगळ्या तरुणाईने बघितलं. सक्षम हा उद्योजकता विकास अभियान आम्ही सुरुवात आज आदरणीय अभिजितजी वंजारी यांच्या वाढदिवसाला जन्मदिनी आपण करतो आहे. सक्षमचा मुद्दाम आपण सुरू करण्याच्या मागचा उद्देशच आहे की नुसतं साधन सामुग्री असून चालणार नाही, नुसतं जमीन असून चालणार नाही, तर इथे रोजगार निर्मिती आणि त्याच वेळेला स्वयंरोजगाराचा जोपर्यंत आपण कास धरणार नाही प्रगती होणार नाही. म्हणून याची सुरुवात केलेली आहे. पण हा जो कार्यक्रम आहे तो नुसतं इथपर्यंत न ठेवता किंवा मुलाखतीपर्यंत न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारच्या भाषणापुरता न ठेवता त्याला पुढे घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधल्या युवकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हे अभिनव अभियान पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आजच एक सक्षम india.in नावाने एक वेब पोर्टल आम्ही सुरू केलेलं आहे आणि आमचं याच्या मागचा मानस असं आहे की याच्यामध्ये जे जे लोक जॉईन होतील त्यांना जिथे जिथे कुठे प्रॉब्लेम्स येतील, म्हणजे आज उद्योजक पण व्हायचं असेल तर हा फार मोठा प्रवास आहे आणि बऱ्याच वेळेला तो जो उद्योजक असतो तो मधातच आपल्या स्वतःचा एक प्रेरणा सोडून देतो. तर तो त्याला कुठेही अडचण असली तर एक त्याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर असेल त्यावर त्याला बोलता येईल. कुठल्या ऑफिसरकडे काही मदत घ्यायची असेल तर त्याला बोलता येईल. त्याच्या ज्या काही संकल्पना असेल तर त्याला तिथे मांडता येतील आणि त्या वेब पोर्टलच्या माध्यमातून उद्या जाऊन त्यांनी त्याचं जे प्रोड्यूस तयार केलं किंवा त्याचा जो प्रॉडक्ट तयार केला तर त्याला पण मार्केटिंग एक प्लॅटफॉर्म द्यायचे पण आमचा मानस आहे. तर एक सशक्त प्लॅटफॉर्म सक्षमच्या स्वरूपाने आम्हाला निर्माण करायचं आहे आणि समस्यांचं निवारण पण आम्हाला करायचं आहे. तर या प्रथम पुष्पामध्ये रेशीम व्यवसायाची वाटचाल व भवितव्य या संदर्भामध्ये आपल्याला मॅडम भाग्यश्री गानाईत यांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या प्रेरणास्थान डॉक्टर सुहासिनीजी वंजारी यांचा आभार व्यक्त करतो. आमचं तरुण तडफदार नेतृत्व आमदार ऍडव्होकेट अभिजितजी वंजारी यांचं मी आभार व्यक्त करतो. आमच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्मिता वंजारी यांचं आभार व्यक्त करतो आणि पहिल्या पुष्पाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.